हाय फ्रेंड्स, मी ज्योती मोरे स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घरात अशी झाडे जी की लावण्यासाठी एकदम उपयुक्त आहेत अशी दाखवणार आहे। 10 झाडे दाखवत आहे। त्यापैकी हे पहिल्या नंबरचं झाड हे आहे तुळशीचं प्लांट। हे आपल्या घरी सर्वांच्या असतेच। हे आयुर्वेदिक आहे आणि हे प्लांट आपल्याकडे असायलाच हवे। आणि 2 नंबरला आहे ॲलोवेरा। ॲलोवेरा आयुर्वेदिक पण आहे। हे आपण केसांना चेहऱ्यांना लावण्यासाठी वापरू शकतो। आणि हे असं प्लांट आहे जे आपण खाण्यात पण उपयोगी आणू शकतो। आणि त्यानंतर आहे सदाफुली। हिचं नावच सदाफुली आहे। ही नेहमी फुललेली असते। ह्याला अपरिजातक पण म्हणतात, म्हणून हे प्लांट आपल्या घरी असायलाच हवे। त्यानंतर आहे स्नेक प्लांट। स्नेक प्लांट हे एक एअर प्युरिफाइंग प्लांट आहे। याने आपल्या घरातील हवा शुद्ध होते। त्यामुळे हेही प्लांट आपल्या घरी असायलाच हवे। हेही प्लांट तुम्ही नक्की घेऊन या किंवा याची कटिंग पण तुम्ही लावू शकता। याचे पान अर्धे कट करून लावले तरी याची कटिंग लागून जाते। माझ्याकडे ह्या व्हरायटीचा प्लांट आहे। याचा कलर अशा प्रकारे आहे। यात 2-3 कलर असतात। त्यानंतर आहे कुबेर प्लांट। ह्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये ठेवावे अशी मान्यता आहे आणि याला झेड प्लांट पण म्हणतात। याची पण कटिंग अगदी छोटीशी घेतली तरी पण ती लगेच लागून जाते। त्यानंतर आहे मनी प्लांट। याचं नावच मनी प्लांट आहे। मनीला आकर्षित करणारं प्लांट। हेही तुमच्या घरात नक्की असायलाच हवे। हेही तुम्ही नक्की लावू शकता। हेही कटिंगने लागून जाते। त्यानंतर आहे नागवेलीचं प्लांट। हे पहा, विड्याची पाने पण म्हणतात ह्याला। हे आपण पूजामध्ये वापर करतो। नैवेद्य ठेवण्यासाठी, देवीला पानाचा विडा तयार करतो त्यासाठी। हेही तुमच्याकडे असायला हवे। त्यानंतर आहे स्पेस लिली प्लांट। हे नागफणीचं पण प्लांट म्हणतात ह्याला। हेही एअर प्युरिफाइंग प्लांट आहे। आपल्या घरातील हवा शुद्ध करते आणि दिसायला पण खूप छान आहे। याला एक नागासारखी मॅच्युअर लीव्स येते, त्यामुळे त्याला नागफणीचं प्लांट म्हणतात। त्यामध्ये बी पण येतात, ते मी काढून टाकले, सुकून गेलं होतं म्हणून। हे पहा किती छान दिसते आणि ह्याला दुसरे प्लांट फुटत जातात साईडनं। हे छोट्या ह्याच्यामध्ये लावले म्हणून अजून फुटलेले नाही आहेत। हे आहे कढीपत्त्याचं प्लांट। हेही तुमच्याकडे असायलाच हवे। माझ्याकडे 2 आहेत। यात पहा किती छान फुटवे फुटले आहेत। उन्हाळ्यामध्ये छान ग्रो करतात ही झाडे। हेही तुम्ही घरामध्ये नक्की लावा। आयुर्वेदिक तर आहेच, आपण याचा स्वयंपाकामध्ये पण वापर करतो। हे पहा किती मस्त आले ना। यानंतर आहे लकी बांबू। लकी बांबू नावच आहे याचं लकी बांबू, म्हणून हा लकी आहे वास्तूसाठी। हेही आपल्या घरात असायलाच हवे। हे आपण व्यवसायाच्या ठिकाणी पण ठेवू शकतो। हे पहा मनी प्लांट पण आहेत। मस्त ग्रो झालेला आहे। बांबू प्लांट इंटरेस्टवर ठेवू शकता किंवा हॉलमध्ये। त्यानंतर आहे हे बेलचं पान प्लांट। हेही तुम्ही नक्की लावा। कटिंगनेच लावलेलं आहे मी हे तर खूप उपयोगी आहे। बेलाच्या पानाचं महत्त्व खूप आहे। तुम्ही हे नक्की लावा आणि याची काळजी घेतल्याने तुम्हाला खूप सारे फायदे होतात। कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? ही 10 झाडे तुमच्याकडे असायला हवेत। तुम्ही ही घरामध्ये ठेवू शकता। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।